रोटरी क्लब ऑफ लोणावळा या संस्थेचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला। या सोहळ्यामध्ये रोटरीयन ॲडव्होकेट मोनाली कुलकर्णी शेलार यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, तर रोटरीयन डॉक्टर डॉली अग्रवाल यांनी सचिवपदाची व रोटरीयन दुर्या रामपूरवाला यांनी कोषाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली। कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व रोटरीयन सदस्यांनी जिल्हा गव्हर्नर रोटरीयन नितीन धमाले व फर्स्ट लेडी डॉक्टर नीलम धमाले यांचे वारकरी परंपरेनुसार स्वागत केले। सहाय्यक प्रांतपाल रोटरीयन विजय काळभोर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला। यावेळी जिल्ह्यामधील विविध सेवा क्षेत्रांचे संचालक कार्यक्रमास उपस्थित राहिले होते। या प्रसंगी ज्येष्ठ रोटरीयन धिरुबाई कल्याणजी, रोटरीयन श्रीकृष्ण वर्तक, रोटरीयन अमित कुमार बॅनर्जी, रोटरीयन कौस्तुभ दामले, रोटरीयन अजय आरगडे यांची विशेष उपस्थिती लाभली। मावळत्या अध्यक्षा रोटरीयन विजया कल्याण व त्यांच्या 2025-26च्या संचालक मंडळाने नव्याने निवडून आलेल्या अध्यक्ष रोटरीयन ॲडव्होकेट मोनाली कुलकर्णी शेलार व त्यांच्या संचालक मंडळाकडे पदभार सुपूर्द केला। क्लबचे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या संभाव्य सदस्य डॉक्टर दिनेश शेलार, ॲडव्होकेट प्रफुल्ल सोनवणे, पूनम कदम, श्वेता देशमुख, कोमल चिट्टे, सुनील पानगावकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। नवीन अध्यक्ष रोटरीयन ॲडव्होकेट मोनाली कुलकर्णी शेलार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नवीन गोष्टी शिकण्यावर भर देत समाज उपयोगी व प्रभावी सेवा प्रकल्प राबविण्याचा संकल्प व्यक्त केला। क्लब मधील सर्व सदस्यांच्या सहकार्याने अधिकाधिक सेवा कार्य हाती घेऊन समाजात सकारात्मक व चिरस्थायी प्रभाव निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरीयन रवींद्र कुलकर्णी यांनी केले। अशी आहे की ह्याच्यामध्ये जे तुळशीचं झाड आहे ना, तिथे तुळशीच्या बिया आहेत आणि त्या ज्या बिया आहेत ना त्या सगळ्यांनी पाण्यात भिजवायच्या आहेत आणि जिथे कुठे तुम्हाला जागा मिळेल ना तिथे तुम्ही ते रोवल्या तर त्याचं रोपटं उमलणार आहे। तर हे असं आपण कार्ड डिझाईन केलं आणि त्याचबरोबर आपण पाहाल की ह्या वेळेला आम्ही पहिला वेळेला प्रयत्न म्हटला तरी चालेल की सगळ्याच गोष्टी आम्ही प्रॉपरली डिझाईन करून, प्रिंट करून, बऱ्याच क्रिएटिव्हिटीच्या आयडियाज करून आम्ही केलेलं आहे। आणि हे सगळं करत असताना मला खूप बरं वाटत होतं की आपण पहिल्यांदा काहीतरी जबाबदारी, आणि रोटरीचं प्रेसिडेंट असणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे बरं का, कारण छोट्या छोट्या गोष्टी का होईना पण आपण हा विचार करत असतो की त्याचा इम्पॅक्ट कसा होईल। आणि या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण ज्या बॅग्स केलेल्या आहेत त्याच्यावर स्टिकर ह्या वेळेला लावलेला आहे, त्याच्यामध्ये आपण एक छोटंसं फ्लायर ठेवलेलं आहे, त्यात आपण काही गोष्टी, काही मेसेज दिलेले आहेत आणि अगदी छोट्या छोट्या क्रिएटिव्हिटीमधून आपण ट्राय केलं आहे की जास्तीत जास्त इम्पॅक्ट कसा क्रिएट करता यावा। जसे डीजींनी थीम यावेळेला आहे क्रिएट लास्टिंग इम्पॅक्ट, सो वी हॅव जस्ट बिगन क्रिएटिंग दॅट इम्पॅक्ट अँड होपफुली in the entire year you will see miracles happening in Rotary Club of Lonavala with the support of all my team which is so dedicated and so hardworking. They have always supported everything that I have just dreamed of. मी फक्त एखादं स्वप्न बघितलं आणि ते खरं करण्याकरता मला त्या लोकांनी मदत केली। आणि जसं आपण एक स्वप्न बघितलेलं आहे प्रोजेक्ट संजीवनी, अगदी पहिल्यांदाच रोटरी क्लब ऑफ लोणावळातर्फे आम्ही जेव्हा सेमिनार अटेंड केला होता पवना हॉस्पिटल तळेगाव, त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं की डिस्ट्रिक्ट टीमकडनं अत्यंत मेहनतीने सगळ्या गोष्टी किती प्रॉपरली वेल अरेंज्ड त्यांनी सगळा तो सेमिनार अरेंज केलेला होता। आणि प्रत्येक गोष्ट की रिक्वायरमेंट काय आहे, जसं डीजी नेहमी म्हणतात की एखाद्या ठिकाणी त्या गोष्टीची खरोखर गरज आहे का हे पाहणं फार गरजेचं आहे। आणि ती गरज असली ना की त्या ठिकाणी आपण जेव्हा एखादा प्रोजेक्ट करतो तर दॅट विल क्रिएट इम्पॅक्ट। आणि त्यांच्याकडनं ह्याच गोष्टीतनं प्रेरणा घेऊन आम्ही ठरवलं की येस आम्हाला पण तो सेमिनार अटेंड करायचा आहे। ग्लोबल ग्रांटचा प्रोजेक्ट आहे, रोटरी क्लब ऑफ लोणावळा आपण पाहतो नेहमी, आपण नेहमी विचार करतो की आपण 24 जण आहोत, क्लब फार छोटा आहे आपला, पण तरीसुद्धा मला हे जाणवलं की वी कॅन डेफिनेटली मेक अ डिफरन्स। आपल्याकडे तो पोटेन्शियल आहे, आपण नक्कीच करू शकतो। आणि या प्रेरणेतूनच मला वाटलं की ग्लोबल ग्रांटचा जो सेमिनार आहे तो आम्ही अटेंड करणार आहोत आणि फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम आम्ही नक्की ट्राय करणार आहोत। ते काही का असे ना पण आम्हाला माहिती तर होईल, शिकायला तरी मिळेल, प्रयत्न तरी होईल। त्यामुळे पहिल्यांदाच ह्या सगळ्या गोष्टी करण्याची प्रेरणा आम्हाला डीजींकडनं मिळाली आणि एजी आमचे अगदी सपोर्टिव्ह की कुठलीही गोष्ट असेल तर फक्त करा, मी आहे तुमच्या पाठीशी। हे जे असतो ना, हा जो सपोर्ट असतो ना तो फार गरजेचा असतो। आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत की कशा पद्धतीने आपण एखाद्या प्रोजेक्टसाठी अप्रोच व्हावं, CSRसाठी आपण कसे एफर्ट्स घ्यावे
आणि आज या ठिकाणी खरोखर मला जाणवलं ते की आपण जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी करत असतो ना तेव्हा प्रत्येकजण ऑब्झर्व करत असतो. आणि आज डिस्ट्रिक्टकडनं इतके जण आलेले आहेत की आय एम रिअली व्हेरी हॅपी की डिस्ट्रिक्टकडनं मला पहिल्यांदाच फार छान वाटलं की डिस्ट्रिक्ट टीमकडनं मला फोन येत आहेत आणि प्रेसिडेंट इलेक्ट मोनाली आम्ही येतोय तुमच्या कार्यक्रमाला. मी इन्व्हिटेशन दिलेलं होतं, सगळ्यांना आगत्याचं आमंत्रण होतं, पण खरंच तुम्ही त्या आगत्याचा आदर करून इथे आलात. यू हॅव स्पेअर्ड दॅट टाईम फॉर मी. दॅट इज सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. आणि डिस्ट्रिक्ट टीमकडनं आलेले सगळ्या मेंबर्सचं या ठिकाणी खरोखर खूप स्वागत, कारण मला माहिती आहे डिस्ट्रिक्ट टीमकडनं लोक येणं इज अ बिग थिंग. असाध्य ते साध्य करता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. आजच आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या. ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल. स्वतः शाळेचे सेक्रेटरी आणि चेअरमन आई वडिलांप्रमाणे मुलांच्या सोबत असतात. विद्यार्थी व पालक यांना तत्परतेने मार्गदर्शन व सहाय्य करणारा कार्यालयीन कर्मचारी वर्ग. अनुभवी शिक्षक वर्ग आणि सकारात्मक वातावरण. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शनासाठी तत्पर. मुले अगदी आनंदाने शाळेत येतात. सामान्य माणसाला असामान्य बनवणारी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीकडे असलेली कला. आणि असेच कलाकार घडवण्यासाठी आमच्याकडे आहे आर्ट रूम आणि आमचे आर्टचे उत्कृष्ट असे शिक्षक. या स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाशी सांगड घालणे खूप गरजेचे आहे. त्याच्यामुळेच गरजेचा आहे तो कम्प्युटर. आमच्या शाळेमध्ये 2 सुसज्ज अशा कम्प्युटर्स लॅब आहेत. शास्त्र शिकण्यासाठी प्रात्यक्षिक खूप महत्त्वाचं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री यांसारख्या विषयांसाठी सुसज्ज अशा लॅब्स आमच्या शाळेमध्ये उपलब्ध आहेत. वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी बायोलॉजीची लॅब देखील आमच्याकडे उपलब्ध आहे. स्वच्छ आणि नीटनेटके शौचालय. आरोग्य आणि स्वच्छतेला अधिक माहितीसाठी आमच्या शाळेला भेट द्या. तसेच दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधा. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.